औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि CJPच्या माध्यमातून तरुणांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. मी इथे कोणतेही भाषण करायला आलेलो नाही, तर देशाच्या युवा शक्तीच्या जिद्दीला वंदन करायला आलो आहे, अशा शब्दात त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने परिस्थिती बदलणार नाही, तर हे संपूर्ण सरकारच बदलण्याची गरज आहे. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. आंदोलक विद्यार्थ्यांवर सोमवारी झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध करत उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्यांदाच असं सरकार पाहायला मिळत आहे जे देशाचं भविष्य असलेल्या तरुणांवर लाठीमार करत आहे. विद्यार्थ्यांवर असा हल्ला करणारे हे राजकर्ते नक्की पाकिस्तानमधून आले आहेत का? महाराष्ट्रातील एक तरुण या राष्ट्रीय स्तरावर आंदोलनाचं नेतृत्व करत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र या लढ्यात विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.